मान्सून उद्या केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही ठिकाणी पावसाचा सुद्धा अंदाज आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. आज 3 जून सायंकाळचे साधारणतः 6:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं आहे. तर 3 जून रोजीची जर मान्सूनची तुम्ही उत्तर सीमा पाहिली तर अरबी समुद्र, श्रीलंकेचा भाग आणि बंगालच्या उपसागरातूनच मान्सूनची उत्तर सीमा गेलेली पाहायला मिळते. गेल्या 24 तासात केरळमध्ये बऱ्याच भागांमध्ये, लक्षद्वीपच्याही बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. आणि आता वारे हळू-हळू पश्चिमेकडून सुद्धा वाहू लागलेत. आणि या सर्वांचा विचार करता उद्या सकाळी जर का या ठिकाणी पावसाच्या नोंदी चांगल्या झाल्या म्हणजे आज रात्री पाऊस चांगला झाला किंवा आज दिवसभरात जो पाऊस झालाय, तर त्याच्या नोंदी चांगल्या आल्या तर उद्या मान्सून केरळमध्ये पोहोचला असं हवामान विभाग आपल्याला सांगणार आहे. तसा अंदाज त्यांनी दिलेलाच आहे. बाकी सध्याच्या जर सिस्टम पाहिल्या तर चक्राकार वारे जे आहेत ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत विस्तारलेले आहेत. म्हणजे पोहोचलेले आहेत. म्हणजे केरळ कसे होते उत्तरेकडे गेलेत आणि त्याच्यामुळे हे दक्षिण-पश्चिमेकडील जे मान्सूनचे वारे आहेत ते आता केरळमध्ये पोहोचू लागलेत. आणि आपल्या राज्याच्या थोडेसे दक्षिणेकडे मग या ठिकाणी बेळगावपासून तिकडे कोल्हापूर, सांगली दक्षिणेकडचे थोडेसे बाष्प पोहोचू लागलेत. परिणामी आज सांगली, कोल्हापूरकडे किंवा बेळगावकडे सुद्धा पाऊस झालाय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यात सुद्धा पावसाच्या नोंदी या झाल्यात. तसेच थोडासा पाऊस हा उत्तरेकडे नाशिक किंवा मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाहायला मिळतोय. मराठवाड्याच्या दक्षिण भागातही पाहायला मिळतोय. त्यामुळे आपण पुढे पाहूयाच. जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली, तर जे काही पावसाचे ढग आहेत, हे नाशिकच्या आसपासचे ढग होते. साधारणतः या ठिकाणी कळवणच्या आसपासच्या भागांमध्ये ढग सक्रिय झाली किंवा त्याच्या आसपासच्या तालुक्यांमध्ये देवळाच्या आसपास असेल आणि त्यानंतर हे ढग दक्षिण-पश्चिमेकडे सरकत आता नाशिकच्या पश्चिम भागातून हे दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या भागाकडे पोहोचू लागलेले आहेत. आणि हेच ढग थोडेसे इकडे पालघरच्या जव्हार मोखाड्यापर्यंत सुद्धा पोहोचतील. तसेच संगमनेरच्या काही भागांमध्ये सुद्धा एक छोटासा पावसाचा ढग दिसतोय. त्यानंतर या ठिकाणी आंबेगावच्या एक दुसऱ्या भागामध्ये पावसाचा एक ढग आहे. नंतर वाई खंडाळापासून तिकडे पुरंदरपर्यंत सुद्धा एक पावसाचा ढग हा विस्तारलेला दिसतोय. त्याच्या आसपास थोडासा पाऊस पडलेला सुद्धा असेल. आता ही थोडी सॅटेलाईट इमेज जुनी झाली. त्यानंतर या भागांमध्ये अंबाजोगाईच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा कैन्सचा थोडासा जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा अंबाजोगाई म्हणण्यापेक्षा कैन्सच्या भागाकडे पावसाचे हे ढग हे दिसत आहेत. त्यानंतर धाराशिवच्या दक्षिणेकडे उमरग्याच्या आसपास सुद्धा पावसाचे ढग आहेत. सोलापूरच्या दक्षिणेकडे दक्षिण सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा पावसाचा ढग दिसतोय. नांदेडकडे सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत. बुलढाण्याकडे नवीन ढग निर्मिती होते आणि एकूणच आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर हे नाशिकचे ढग दक्षिण पश्चिमेकडे जात आहेत. ते पालघरकडे पोहोचतील. त्यानंतर पुणे साताऱ्याचा जो आता तालुके सांगितले ते एक दुसऱ्या भागामध्ये पाऊस होईल. त्याच्या आसपास पाऊस होईल. त्यानंतर अहिल्यानगरच्याही थोड्याशाच भागांकडे पावसाची शक्यता, सोलापूरच्या थोड्याशा भागांमध्ये, धाराशिवच्या दक्षिण, बीडचा एक दुसरा भाग, लातूर, नांदेडच्या काही भागांमध्ये पाऊस होईल. नवीन ढग निर्मिती होते त्यामुळे बुलढाणा, अकोला, वाशिमच्या आसपास सुद्धा रात्री पावसासाठी वातावरण अनुकूल झाले. जालन्याकडे सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता ही रात्रीसाठी दिसते. या व्यतिरिक्त सुद्धा या बाकीच्या भागांमध्ये पाऊस होऊ शकतो, पण सध्याची शक्यता दिसते ते तुम्हाला सांगितली. कोकणातही रात्री उशिरा किंवा पहाटे एखादा पश्चिमेकडचा ढग विकसित झाला तर एखाद्या भागामध्ये, सगळीकडे नाहीये, एखाद्या ठिकाणी थोडासा पाऊस हा रात्रीसाठी होऊ शकतो. यानंतर जर आपण पाहिलं तर उद्या राज्यात कुठे पाऊस होऊ शकतो? तर साधारणतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, मुसळधार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसते. त्यानंतर या ठिकाणी अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नांदेड, लातूर, परभणी, धाराशिवचे दक्षिणेकडील भाग अ, या भागामध्ये आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता बऱ्यापैकी दिसते. तरीसुद्धा हा पाऊस सार्वत्रिक नसेल. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगडच्याही काही भागांमध्ये पावसाच्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यानंतर मग हा जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे, त्यात सांगलीपासून ते कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, जळगावपासून इकडे मग पूर्वेकडे थोडंसं विदर्भाचा बुलढाणा, जालना, मराठवाड्याचा भाग असेल, परभणी, हिंगोली, धाराशिव, त्यानंतर तिकडे सोलापूरचा काही भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या पट्ट्यातही पावसाची शक्यता आहे. मात्र व्याप्ती खूप जास्त नसेल. एक दुसऱ्या ठिकाणीच पावसाचे ढग विकसित होऊन थोड्याशा जोरदार सरी बरसतील. ज्या ठिकाणी बरसेल त्या ठिकाणी थोडंसं जोरदार बरसेल. बाकी सार्वत्रिक पावसाचा अंदाज या भागामध्ये नाही किंवा व्याप्ती या भागांमध्ये जरा अजून कमी राहील. हवामान विभागाचे इशारे जर पाहिले तर उद्या उत्तर गोवा, दक्षिण गोवा मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई याही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह म्हणजे साधारणतः 50 ते 60 किलोमीटर वेगाचे वारे वाहून पाऊस होण्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह किंवा इकडे रत्नागिरी, ठाणे, पालघर याही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे.
तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांना इशारे सध्या तरी हवामान विभागाने दिलेले नाहीत. या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.